जवळपास अनेक विद्यार्थ्यांचे 30 पर्यंत वर्ग पाठ असतात, पण तिथून पुढे 99 पर्यंत वर्ग कसे काढायचे, नंतर 100च्या घाताचे, 200च्या, 300, 400, 500, 600, 700, 800 आणि 1000. या 100च्या घातातले त्यांच्या मागचे आणि पुढचे संख्येचे वर्ग कसे काढायचे ते सुद्धा आपण घेणार आहोत. चला लक्ष द्या. प्रथम आपण बेसिक शिकूया आणि आजच्या बेसिक स्वरूपामध्ये सगळ्याचं सगळं तुम्हाला येईल, तर अशी 100% गॅरंटी आहे. तर मग आता इथं सांगा 48चा वर्ग, तर याला काय करायचं, तुम्हाला 2 अंक दिसतात. सांगा 8चा वर्ग 64 आणि 4चा वर्ग 16. तर काय म्हणायचं, 4 गुणिला 8 गुणिला 2. काय म्हणायचं, 4 गुणिला 8 गुणिला 2. मग सांगा 4 8 32, 32 दोन्ही 64. हे जे 64 आहे तर एक अंक सोडून लिहायचे. समजलं का? सांगा मग 4शी 4, 6 4 10शी 0 हाताला 1, 6 6 12, 12 ने 13शी 3 हाताला 1, 1 1 2. तर उत्तर किती आलं सांगा, 2304. आता त्याच्यानंतर 65चा वर्ग. मग आता 65च्या वर्गासाठी तर आता सगळ्यात सोपी पद्धत आहे. जर समजा 65चा वर्ग काढायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी शॉर्टकट ट्रिक्स तुम्ही वापरता. 5चा वर्ग 25 म्हणता आणि 6 गुणिला 6 6 7 42. असं जरी असलं तरी सगळे पक्षी एका दगडात पडायला पाहिजे. तर 5च्या बाबतीत जमणं थोडंच आहे, हे सर्व ठिकाणी लागू होत नाही, हे फक्त एक स्थानी 5 असलेल्या ठिकाणी लागू होतात. तर मग सांगा 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36. काय म्हणायचं, 6 गुणिला 5 गुणिला 2. बोला सगळेजण, काय म्हणायचं, 6 पंच 30 आणि 30 दोन्ही 60. एक अंक सोडून लिहायचे. 25 आणि 0 25, 36 आणि 6 किती झाले 42. समजलं? 42 25 हे उत्तर आलेलं आहे. 85चा वर्ग. आता तुम्हाला माहिती आहे 5चा वर्ग 25 आणि 8 8 9 72, 72 25 याचा वर्ग येतो. पण सांगा 5चा वर्ग 25, 8चा वर्ग 64. काय म्हणायचं सांगा, 8 गुणिला 5 गुणिला 2. मग 8 45, 40 दोन्ही किती 80. तर मग आता सांगा 5 जर संत झाल्या 2 0 2, 64 8 किती झाले 72. याचं उत्तर किती आलं 72 25. मग आता 5चा वर्ग 25 आणि 8च्या पुढे एक अंक घ्यायचा, त्याचा गुणाकार 8 9 72. असं डायरेक्ट करू शकतात, पण इथं जमत नाही, एकच स्थानी एक असल्यामुळं. सांगा 71चा वर्ग. 1चा वर्ग 0 1, 1चा वर्ग. सांगा 7चा वर्ग 49. काय म्हणायचं, 7 गुणिला 1 गुणिला 2. 7 1 7 7 दोन्ही एक अंक सोडून लिहायचंय. मग सांगा 1 जसा तसा 4 आणि 0 4, 49 आणि किती 50. तर याचं उत्तर किती आलं सांगा, 50 41. 61चा वर्ग. सांगा 1चा वर्ग 0 1, 6चा वर्ग 36. काय म्हणायचं, 6 गुणिला 1 गुणिला 2. 6 1 6 6 दोन्ही 12. इथं 12 लिहायचे एक अंक सोडून. 1 जसा तसा लिहायचा, 2 0 2, 36 आणि 1 37. उजव्या साईडने एक अंक सोडायचा, इकडून नाही, डाव्या साईडनं नाही, उजव्या साईडनं. म्हणजे इथं 1च्या खाली 2 नाही लिहायचे, 0च्या खाली 2 लिहायचे आणि 1 त्याच्या डाव्या साईडनं. समजलं? तर मग आता 97चा वर्ग. मग सांगा 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81. मग काय म्हणायचं सांगा, 9 गुणिला 7 गुणिला 2. 9 7 63 आणि 63 दोन्ही किती 126. तर मग आता 126 लिहित असताना 9च्या खाली 6 नाही आला पाहिजे, कोणाच्या खाली आला पाहिजे 4च्या खाली, एक अंक सोडून. म्हणजे उजवीकडून डावीकडे सोडायचंय. समजलं का? तर मग आता यांची बेरीज करायची. 9 6 4 10 अशी 0 हाताला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि 8 आणि 1 9. उत्तर आलं 9409. समजलं ना? काही अजून बाकी आहे का? सांगा 92चा वर्ग काढायचा आहे, तर 2चा वर्ग 0 4. सांगा 9चा वर्ग 81. काय म्हणायचं सांगा, 9 गुणिला 2 गुणिला 2. काय म्हणायचं, जांभळे उत्तर नाही. 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36. मग आता इथं सांगा 4 6 0 6 आणि 81 3 किती झाले सांगा 84. याचं उत्तर किती आलं सांगा 84 64. आता सोपं झालं का नाही? जसं पुढे चाललो तसं आणखी सोपं होईल. तर सांगा 57चा वर्ग. सांगा 7चा वर्ग 49, 5चा वर्ग 25. काय म्हणायचं सांगा, 5 गुणिला 7 गुणिला 2. काय म्हणायचं, 7 5 7 35 35 दोन्ही 70. एक अंक सोडून लिहायचंय. 9चा संतास आल्या 0 4 4, 25 7 किती झाले सांगा 32.
तर उत्तर आलं 32 आणि 49. नीट बस, घे बसून बाळ. तुमची बसण्याची हालचाल व्यवस्थित असली ना, ते इंटरव्ह्यूच्या पोझिशन मध्ये बसायचं. उजवा पाय पुढं, डावा पाय मागं, नॉर्मल पाठीचा कणा टाईट एकदम नाही, आणि इंटरव्ह्यूची पोझिशन हसरा चेहरा ठेवायचा, कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, माइंड स्वतंत्र पाहिजे, मेंदू फ्रेश पाहिजे, आनंदामध्ये पाहिजे. तर अशा पद्धतीने असावं. 32चा वर्ग सांगा, 2चा वर्ग 0,4 आणि 3चा वर्ग 9. मग काय म्हणायचं सांगा, 3 गुणिला 2 गुणिला 2, 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, एक अंक सोडून द्या. 4 जर संत झाल्या, 2 आणि 0 2, 9 ने 10. आता सर्वात लहान 4 अंकी संख्या आहे. समजलं का? किती आहे? 1024. 32चा वर्ग. इथूनच 4 अंकी वर्ग संख्या तयार होते. मग सांगा 43चा वर्ग, 3चा वर्ग 0,9, 4चा वर्ग 16. काय म्हणायचं सांगा, 4 गुणिला 3 गुणिला 2. बोला सगळेजण. आता जसं मैताला आलेत ना, तर मैताला आल्यासारखं कधी जायचं नाही, मोकळा आवाज सोडायचा आणि व्यवस्थित बोलायचं. जितका तुमचा जोश आणि होश असेल, आवाज निघत असेल, तर तुमची थंडी सुद्धा निघून जाईल, ऑटोमॅटिक गरमी निर्माण होत असते. काय म्हणायचं सांगा, 4 गुणिला 3 गुणिला 2, 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, एक अंक सोडून लिहायचंय. 9, 4 आणि 0 4, 16 2 किती झाले? 18. 18 49 उत्तर आलंय. 54चा वर्ग, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. काय म्हणायचं सांगा, 5 गुणिला 4 गुणिला 2, 5 चौक 20 आणि 20 दोन्ही किती? 40, एक अंक सोडून लिहायचंय. 6, 0 1 1, 25 आणि 4 किती? 29. उत्तर किती आलं सांगा? 29 16. काही अवघड? आता जवळपास मला असं वाटतं 90% विद्यार्थ्यांना जमायला लागले. तर आता काही वेळात 100% जमून जाईल. मग आता 65चा वर्ग, तुम्हाला माहिती आहे 5चा वर्ग 25 आणि 6 7 42, 42 25 हे उत्तर येत आहे. मग सांगा 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36. मग काय म्हणायचं सांगा, 6 गुणिला 5 गुणिला 2, 6 35 आणि 30 दोन्ही 60, एक अंक सोडून लिहायचं. 0 आणि 25 25, 36 आणि 6 किती? 42. याचं उत्तर किती आलं सांगा? 42 25. 76चा वर्ग सांगा, 6चा वर्ग बोमला 36 आणि 7चा वर्ग 49. सांगा काय म्हणायचं, 7 गुणिला 6 गुणिला 2, 7 सकम 42, 42 दोन्ही 84. त्यांची करा बेरीज. 6 4 आणि 3 7, 9 8 17, 7 हाताला 1, 4 आणि 1 5. याचं उत्तर आलं 57 76. पुढचा प्रश्न पहा, 87चा वर्ग, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64. काय म्हणायचं सांगा, 8 गुणिला 7 गुणिला 2, 8 7 56, 56 दोन्ही किती? 112, 9 2 आणि 4 6, 4 आणि 1 5, 6 आणि 1 7, 75 69. 98चा वर्ग, सर्वात मोठी 2 अंकी समसंख्येचा वर्ग. सांगा 8चा वर्ग 64, ते 81 म्हणतात, ते 81 म्हणताय. अरे 8चा वर्ग 64 आहे, चला लक्ष द्या. आणि 9चा वर्ग 81. काय म्हणायचं सांगा, 9 गुणिला 8 गुणिला 2, 9 8 72, 72 दोन्ही किती? 144, एक अंक सोडून लिहायचं. 4 6 आणि 4 10 0, आज चालेल 4 आणि 5 आणि 6, 8 आणि किती? 9, 9604. तर सर्वात मोठी 2 अंकी समसंख्येचा वर्ग किती आहे? 9604, हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर जेव्हा संख्या व संख्येचे प्रकार हे चॅप्टर चालू होईल, त्यावेळेस आपल्याला याची मदत होईल. समजलं? म्हणून संख्या व संख्येचे प्रकार हे शिकत असताना काही चॅप्टर आपल्याला अगोदर बेसिक स्वरूपाचे शिकून घेणं महत्वाचे होते, आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला सबर व्हायचंय, तेव्हा ते आपल्याला समजेल. आता 92चा वर्ग, 2चा वर्ग 04, 9चा वर्ग 81. काय म्हणायचं सांगा, 9 गुणिला 2 गुणिला 2, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, 4 6 0 6, 81 आणि 3 किती होईल सांगा? 84. 84 64 उत्तर आलेलं आहे. आता इथपर्यंत आपण गणित पाहिले 2 अंकीचे, 2 अंकी संख्येचे. आता किती पाहिजे? 3 अंकी, 1000 पर्यंत बघायचे. जे 1000 पर्यंत म्हणजे 100 200 300 यांच्या जवळ मागं पुढे असन तर ते बघायचे आपल्याला. त्या स्वरूपाचे गणित विचारू शकतात.
आता 106चा वर्ग, आता हे सगळे कशामध्ये सांगा, 100च्या घातात असलेले, समजलं? तर आता 106चा वर्ग काढायचा असेल तर काय म्हणायचं सांगा, 106 म्हणजे काय, 100 अधिक 6. तर आता सांगा 6चा वर्ग 036, का नाही, 100 ही 3 अंकी संख्या आहे, 100 जवळची आहे का नाही, किंवा 106 ही 3 अंकी संख्या आहे, ती इथं 100 ही 3 अंकी संख्या आहे म्हणून काय करायचं, 3 अंकी संख्या आली पाहिजे, 6चा वर्ग 036, एवढं समजलं? आता त्याच्यानंतर काय करायचं, डोक्याला ताण घ्यायचा नाही, या 100ला काही हात लावायचा नाही. 100 याच्यासाठी एक याला 200 म्हणतात का 300 म्हणतात का 400 म्हणतात का 500 म्हणतात, त्याच्यासाठी. तर एक असं इथं 200 असलं तर गुन्ह्याला 2 घ्यायचे, एक असलं तर गुन्ह्याला 1 घेतो आपण, 300 असलं तर गुन्ह्याला 3 घेतो, त्याच्यासाठी असतात ते. मग आता हे 6 उचलायचे, अधिक 6 आहे इथं उचलायचे, इथं लिहायचे, 106 आणि 6 किती होईल सांगा, 112. हा 0 याच्यामध्ये मिळून द्यायचा, सगळ्यात सोपं काम आहे. आता इथं 36 उचलायचं असेल तसे लिहा, 0 आणि 112 किती होईल, 112 झालं, 112 36 उत्तर. समजलं? काय करायचं, पहिला 106चा वर्ग मला काय म्हणायचं, 106 म्हणजे काय, 100 अधिक 6, 6चा वर्ग याचा 036 उचलायचे, अधिक 6 याच्यात मिळवायचे, 106 आणि 6 किती झाले, 112. 36 उचलायचे तसे हा 0 112 मध्ये मिळवायचा, 0 आणि 112 किती होईल, 112, म्हणजे 112 36 उत्तर झालं. आता 108चा वर्ग, आता 108 म्हणजे काय सांगा, 100 अधिक 8. मग आता याच्यामध्ये काय करायचं, 8चा वर्ग, 8चा वर्ग म्हणजे काय सांगा, 064. त्याच्यानंतर 8 उचलायचा, हा याच्यामध्ये लिहायचा, 108 आणि 108, 108 आणि 8 किती होईल, 116 उचलायचे, इथे लिहायचे, हा 0 याच्यामध्ये मिळून द्यायचा, सगळ्यात सोपं आहे का नाही. हा 64 उचलायचा, जसा तसा लिहायचा, 116 आणि 0 किती होईल सांगा, 116, उत्तर आलं 11,664. 10% समजलं असं. आता पुढे बघूया, 104चा वर्ग, 104 म्हणजेच काय सांगा, 100 अधिक 4, 104 म्हणजेच, नीट बैस ना बाळ, तू अजय देवगण दिसतो मला डायरेक्ट, तू पिक्चर पाहिला वाटतं अजय देवगणचा, त्याच्यामुळे काय होतं, अजय देवगणची स्टाईल तयार होती. सनी देओलचा पाहिलं तर सनी देओलचा आहे का नाही, लगेच अमरीश पुरी समोर दिसतो, लगे बूट लगे ते काळे बूट लगे पॅन्ट गिन लगे लगे टेबला बूट असतं, आहे का नाही, अशी. हे ध्यानात ठेवायचंय की पिक्चर पाहताना आणि त्याचा क्लासमध्ये पिक्चरचा आणि त्याचा काय संबंध रे बाबा, पाहूच नको. ज्यावेळेस कोणाची तरी आपण पाहतो त्याची स्टाईल आपण मारत असतो, आहे का नाही, एखाद्या बाईची किंवा माणसाची, याच्या पलीकडे काय, त्यांच्या स्टाईल आणू नका ना, अरे त्यांच्यापेक्षा आपण सुंदर आहे, आपली स्टाईल वेगळी पाहिजे का नाही, आणि आपली स्टाईल कोणती पाहिजे, ज्याच्या मनगटामध्ये ताकदीचं बळ, मेंदूमध्ये नॉलेजचं बळ, दोन्हीचं अंमलबजावणीचं कला कौशल्य ज्याच्याकडे आहे तोच खरा विद्यार्थी किंवा हिरो आहे. ही स्टाईल पाहिजे आपली. आणि आपण स्टाईल कोणाची घेतो, साला पैसे कमवते ते, आणि नशा आपल्याला चढते, काय कामाची. मग आता 104 म्हणजे काय, 100 अधिक 4, मग सांगा 4चा वर्ग 016. मग आता हे 4 उचलायचे, अधिक लिहायची, इथं 104 आणि 4 किती होतं सांगा, 108. हा 0 108 मध्ये मिळवायचा, 16 उचलात जसेल तसे लिहा, 0 आणि 108 किती होईल सांगा, 108, म्हणजे उत्तर आलं 10,816. समजलं का? विसरायचे नाही गणित. पोलीस भरतीला अशा स्वरूपाचे गणित विचारलेले, बेसिक स्वरूपाचे गणित विचारलेले डायरेक्ट मागच्या वर्षी. तुम्ही अगोदरच्या प्रश्नपत्रिका पहा, कुठं ना कुठे विचारल्या जातात, म्हणून तुम्हाला या सोप्या पद्धतीने शिकवले जाते. मग 113चा वर्ग, मग आता 113 म्हणजे काय सांगा, 100 अधिक 13, आणि 13चा वर्ग 169. आता इथं 0 घेण्याची आवश्यकता आहे का, 3 अंकी ऑलरेडी संख्या आहे, जेव्हा 2 अंकी असेल तेव्हा 0 घ्यावा लागतो डाव्या साईडनं, पण आता आवश्यकता नाही. तर मग आता हे 13 उचला, याच्यामध्ये मिळवा, 113 आणि 13 किती होईल सांगा, 126. परंतु याच्यामधला एक हा 126 मध्ये मिळवायचा, 69 उचला जसे तसे लिहा, 126 आणि 1 किती झाले सांगा, 127. याचं उत्तर आलं 127 69, म्हणजे 12,769. समजलं? त्यानंतर पहा 998चा वर्ग. तर आता 998चा वर्ग पाहायचा असेल तर याला काय करायचं, 1000 वजा 2. 198 म्हणजेच काय, नाही सॉरी, 998 म्हणजेच काय, 1000 वजा 2. सांगा 998 म्हणजेच, 997 म्हणजेच, आणि 996 म्हणजेच 1000 वजा 4. तर असं लक्षात ठेवायचंय. तर मग आता 998चा वर्ग आहे, तर 998 म्हणजे 1000 वजा 2. 2चा वर्ग 0004, कारण
या ठिकाणी 1000 ही 4 अंकी संख्या आहे. समजलं का? म्हणून या ठिकाणी काय करायचं 2चा वर्ग 0004 झाली काही 4 अंकी संख्या तयार. आता त्याच्यानंतर काय करायचं उचलायचे 2 हे -2 आहे. काय आहे -2 तर म्हणून इथं लिहायचे -2. 998 मधून 2 गेले किती राहिले 996. तर हा शून्य याच्यामध्ये मिळवायचा 996 मध्ये 20004 लिहायचे. 996 आणि शून्य किती होईल सांगा 996. तर उत्तर आलं 996 समजलं का? आता त्याच्यानंतर 993 चा वर्ग 993 म्हणजेच काय 1000 - 7 सांगा 993 म्हणजेच 1000 - 7 7चा वर्ग 0049 इथे घ्यायचं का नाही 1000 ही संख्या आहे सांगा 7चा वर्ग. तर आता हे झालं इथं तर आता उचलायचे हे 7 993 मधून वजा करायचे. मग आता सांगा 993 मधून 7 गेले किती राहिले सांगा 86 986 राहिले. हा शून्य 986 मध्ये मिळवा किती सोपं आहे पहा 049 उचला जसे तसे लिहा 3 अंकी. मग आता चौथा अंक याच्यामध्ये मिळवायचा आहे 986 आणि 0 986 049 उत्तर आलंय तुमच्या समोर पुस्तकामध्ये. 987 चा वर्ग 987 म्हणजेच काय 1000 - 13 सांगा 987 म्हणजे काय 1000 - 13. मग आता सांगा 13चा वर्ग 0169 कारण इथं 4 अंकी संख्या 1000 सांगा 13चा वर्ग 0169 हे 13 उचलायचे वजा करायचे 7 मधून 3 गेले 4 98 मधून 1 गेला 97 हा शून्य याच्यामध्ये मिळवायचा 169 उचलायचे जसे तसे लिहायचे 974 आणि शून्य किती होईल सांगा 974. झालं उत्तर 97 41 69. लक्षात आलं बा कडोख्याच्यावर चाललं तुमचं बरोबर. या ठिकाणी वर्ग काढता काढता नंतर वर्गमूळ कसे काढायचे ते पण बेसिक लेवलचे घेणार आहे. समजलं तर वर्गमूळ काढणे सोपं आहे त्याच्यापेक्षा घन आणि घनमूळ सोपं आहे. 988 चा वर्ग 988 म्हणजे काय सांगा 1000 - 12 सांगा 988 म्हणजेच सांगा 12चा वर्ग 0144. आता त्याच्यानंतर -12 उचलायचे इथे लिहायचे 8 मधून 2 गेले 6 98 मधून 1 गेला 97 हा शून्य याच्यामध्ये मिळवायचा 144 उचला जसे तसे लिहा 976 आणि 0 976 उत्तर आलं 97 61 44. 1007 चा वर्ग हाय घ्यायचं नाही लक्षात बसून बोर होस तर उद्या गणित गेलंच नाही पाहिजे. आता 107 चा वर्ग आता सांगा 107 नाही सॉरी 1007 चा वर्ग म्हणून आता 1007 म्हणजे काय सांगा 1000 अधिक 7 7चा वर्ग डबल नाही आलं ना नाही पहिलं आपण वजा घेतलं हे अधिक आहे सांगा 1007 म्हणजे काय 1000 अधिक 7 7चा वर्ग डबल 049. आता याच्यामध्ये अधिक 7 आहे पहिले वजा 7 होते तर आपण वजा करायचं वजा 7 ते अधिक 7 आहे तर काय करायचे अधिक 7 करायचे याच्यामध्ये अधिक 7 मिळवायचे 1007 आणि 7 किती होईल सांगा 1014 हे शून्य हा शून्य याच्यामध्ये मिळवायचा 049 उचला जसे तसे लिहा 1014 आणि 0 किती होईल सांगा 1014 उत्तर आलं 1014 049. हे सोपं आहे त्याच्यापेक्षा. 1012 चा वर्ग 1012 म्हणजे काय सांगा 1000 अधिक 12 मग 12चा वर्ग सांगा 0144. त्याच्यानंतर आता 4 अंकी संख्या असल्यामुळे मग आता सांगा 12 उचलायच्या अधिक 12 याच्यामध्ये लिहा 1012 आणि 12 किती होईल 1024. हा शून्य उचला याच्यामध्ये लिहा मग शून्य उचलायचा याच्यामध्ये मिळवायचा 144 उचलायचे जसे तसे लिहायचे 1024 आणि शून्य किती होईल सांगा 1024. समजलं का? त्याच्यानंतर 1006 चा वर्ग आता 1006 म्हणजे काय सांगा 1000 अधिक 6 1006 म्हणजे काय असं मानसिक अडचणीमध्ये राहायचं नाही
दुसरी आठवण येते, विचार मनामध्ये येतो, आहे का नाही? आणि कशाला शिकवतात आणि कशाला पाहिजे नॉलेजचे धंदे, ऐकतच पाहिजे सगळं, आहे का नाही? जे डोक्यामध्ये घुमतंय मग तो चांगला असो विचार का वाईट विचार असो, मला त्याच्याच नादी लागू द्या, आहे का नाही? मला कोणी असं म्हणत मला त्याची सोयच पाहू द्या, आहे का नाही? तुम्ही उत्तर कशाला शोधता रे? तुम्ही बाकीचे उत्तर शोधत बसू नका. प्रश्नाचे उत्तर, प्रश्न तुम्ही तयार करता, प्रश्नाचे उत्तर शोधतात. हा असं म्हणला, ती तशी म्हणली, हा हे या भानगडी याच्यामध्ये नको. कारण इथं काय माहिती, हे तुम्हाला पुढे नेईल. ज्याच्या सोबत नॉलेज आणि पैसा आहे तोच पुढे, आहे का नाही? जगामध्ये ध्यानात घ्यायचंय आताच्या कंडिशन मध्ये. नाही तर मग एकदम सुखी व्हायचं असेल काहीच नको, जा जंगलामध्ये. पण जंगलामध्ये बंदीवाले हाकलून देतील, फॉरेस्टवाले काय करतो इथं, आहे का नाही? असं नको व्हायला. तर मग आता याच्यामध्ये 1006 म्हणजे काय सांगा, 1000 अधिक 6. तर आता इथे 1000 ही 4 अंकी संख्या आहे, 6चा वर्ग डबल 036, 6चा वर्ग. मग आता सांगा हे 6 मिळवायचे, अधिक 6 आहे म्हणून याच्यामध्ये 1006 आणि 6 किती होईल? 1012. हा शून्याच्या मध्ये मिळवा. 036 उचला जसे तसे लिहा, आणि 0 आणि 10 12 म्हणजे किती होईल? मग उत्तर आलं सांगा 10 12 036. हे समजलं ना आता? मग आता सांगा 1014चा वर्ग. 1014 म्हणजे काय सांगा? 1000 अधिक 14. 14चा वर्ग 196. काय इथं 1000 ही 4 अंकी संख्या आहे. त्यानंतर खाली पाहून नाही सांगायचं, इकडे पाहून सांगायचे, डोळे उघडे पाहून त्या ठिकाणी पेपर सुद्धा सोडवायचा आहे. ज्याचा क्लासमध्ये लक्ष विचलित नसेल त्याचा पेपरमध्ये सुद्धा लक्ष विचलित होत नाही. आपल्या सगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिस करणं, क्लासची प्रॅक्टिस करणं, तुमच्या स्वतःच्या अभ्यासाची प्रॅक्टिस करणं. त्यानंतर 3 नंबर पेपरच्या अभ्यासाची. मी क्लासच्या संदर्भात ग्राउंडच्या ठिकाणी ग्राउंडचा पाहत बसू, पण एक क्लास चालू आहे, क्लासच्या ठिकाणी क्लासच पाहायचं. क्लासचं मेन कोणतं? 1 नंबर क्लास, 2 नंबर तुमचा अभ्यास, 3 नंबर पेपर. या 3 गोष्टी तुम्हाला शिकणं महत्वाचे आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचा स्टॅमिना, टेपिंग काय टेक्निक आणि टायमिंग सेटिंग. मग आता सांगा हे अधिक 14 याच्यामध्ये मिळवायचे. 1014 आणि 14 किती झाले सांगा? किती? 1028. हा शून्य याच्यामध्ये मिळवायचा. 196 उचला जसे तसे लिहा. 1028 आणि शून्य किती होईल सांगा? 1028. उत्तर आलं 1028 196. समजलं? एकशे 99. आता 199 आता चेंजेस आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे 200 300 400 500 असं जो पाया आहे समजा त्याच्याजवळचे पाहिजे. आता इथं जे पाहायचे काही 200 काही 300 काही 800च्या जवळचे काही 900च्या जवळचे. तर मग आता 199 म्हणजेच काय? 199चा वर्ग काढायचा आहे. 199 म्हणजेच काय सांगा? बोला. 200 वजा 1. 199 म्हणजेच 198 म्हणजेच 197 म्हणजे असं लक्षात ठेवायचं आहे. मग आता या ठिकाणी ही 3 अंकी संख्या आहे. सांगा 1चा वर्ग डबल 0 1. आता याच्यामध्ये काय करायचं? आता 1 वजा करायचा याच्यातून. केला वजा? किती राहिले सांगा? 198. जे आता इथं 198 आहे, इथं 2 आहे. पहिल्यांदा आपण सुरुवातीला काय केलं होतं? या सगळ्याच्या ठिकाणी 1 1 होता म्हणून गुणीला 1 केला, गुपित केलाय. मग ते 100च्या बाबतीत असो का कोणत्याही बाबतीत असो, समजलं का? प्रत्येक ठिकाणी आपण काय केलाय? वजा केलाय. आता 106 आहे समजा, तिथं काय केलं? गुणीला 1 केलं. 112 गुणीला 1 म्हणजे किती? 112 झाले का नाही? तर इथं सुद्धा काय केलं? 1000 आहे. इथे काय गुणी 1 हे, इथं 100चा 1 आहे म्हणून गुणीला 1 केला, म्हणजे 116 116 घेतले. तर मग पुढे काय करायचंय हे लक्षात घ्या. तर इथं 200चा काय घ्यायचा? गुणीला 2 घ्यायचा. समजलं का? 2 8 16 16 6 हातचाला 1 19 दोन्ही 38 आणि 1 39. तर मग किती झाली तर सांगा? 396. तर मग आता हा शून्य याच्यामध्ये मिळवायचा. हा शून्य 1 जसा तसा आला. 396 आणि शून्य किती होईल? उत्तर आलं 396 01. तर मग आता सांगा 396चा वर्ग. 396 म्हणजेच 400 वजा 4. सांगा 396 म्हणजे काय? 400 वजा 4. आता ही 3 अंकी संख्या आहे. 4चा वर्ग 016. समजलं का? आता इथं काय करायचंय? हा 4 उचलायचा 1 नंबर, इथं मांडायचा वजा 4. तर सांगा 396 मधून
हा किती 392. मग आता 392 काय करायचं गुणीला 4 करायचंय. मग आता सांगा 4 दोन्ही 8 4 नम हा चले 3 4 3 12 3 की झाले 15. समजलं का. तर आता याच्यामध्ये हा शून्य याच्यामध्ये मिळवायचा 16. काय झालं अरे इथं पहिलं वजा केलं मी पहिल्यांदा काय सांगितलं 100चा गुणीला 1 घ्यायचो आपण. 200 असेल तर इथं 200 असते तर गुणीला 2 घ्यायचा. 300 असेल इथं गुणीला 3 घ्यायचा. 400 असेल तर गुणीला 4 500 असेल तर गुणीला 5 800 असेल तर गुणीला 8 घ्यायचा आहे. समजलं केवढं. तर हा 4 जो गुणीला घेतला कारण याच्याशिवाय गणित बरोबर येत नाही ना. तो वर्ग काढायचं शिकायचं आपल्याला 300 400 500 असे जे असं घातायचे. तर हा शून्य याच्यामध्ये मिळाला. समजलं का. हा 16 लिहा. 0 आणि 15 68 किती होईल 15 68. याचा वर्ग किती आला 15 68 16. कोणाचा 396 चा वर्ग. मोबाईलवर कॅल्क्युलेटरवर सुद्धा पाहू शकता. नीट बैस बाळ तू कस तरी बसला. 789 चा वर्ग. आता 789 कोणाजवळ आहे सांगा 800 जवळ. 789 म्हणजे काय सांगा 800 वजा 11. 11चा वर्ग नाही फक्त 121 कारण 800 ही एक किती 3 अंकी संख्या आहे. समजलं का. डोळे लावून बोलायचं नाही. डोळ्या लावून अशा गोळ्या ढिशो ढिशो मार्क बसायचं नाही. आपल्या इकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. तर मग आता याला काय करायचं वजा 11 उचलायचे इथं ठेवायचे. प्रथम काय करायचं वजा 11 उचलायचे ठेवायचे. तर आता सांगा 9 मधून 1 गेला 8 78 मधून 1 गेला 77. आता याचं काम संपलं वजा बाकीचं. तर इथं गुणीला 100 असते तर आपण गुणीला 1 केला असतं म्हणजे डायरेक्ट ठेवतो आपण. पण इथं काय करायचं 2 नंबर गुणीला 8 करायचे. सांगा 8 8 64 4 8 6 8 7 56 6 किती होईल 62. 8 6 8 7 56 6 62. एक हा याच्यामध्ये मिळवायचा. 21 उचला जसा तसा लिहा. 62 24 आणि 1 62 25 म्हणजे उत्तर आलं 62 25 21. समजलं का. त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये 892 चा वर्ग. मग सांगा 892 कोणाजवळ आहे 900 जवळ आहे. मग आता सांगा 892 म्हणजे काय वजा 8. मग आता ही 3 अंकी संख्या आहे. 8चा वर्ग 064 8चा वर्ग. मग नंतर या ठिकाणी उचलायचे 8 वजा करायचे याच्यामधून 12 मधून 8 गेले 4 आणि हातचा उपाय द्या 89 मधून 1 गेला 88. तर आता गुणीला किती करायचे सांगा 9 करायचे. सांगा 9 चौक 3 9 8 72 3 75 चले 7 9 8 72 7 79. हा शून्य याच्यामध्ये मिळवायचा. 64 उचलायचे जसे तसे लिहायचे. 79 56 आणि शून्य किती होईल सांगा 79 56. झालंय उत्तर. सहज सहज उत्तर काढावं लागतं का नाही याचं. आहे का याच्यामध्ये अवघड. दोनशे 12चा वर्ग. आता काय पाहिले आपण अगोदर वजा पाहिले. काय पाहिले तर आता पाहायचं अधिक. तर 98 जी 2 अंकी संख्या 100च्या घातात आहे तर आपण काय करतो मायनस मधून करून सुद्धा करू शकतो आपण. पण तुम्हाला इथून तिथून 2 अंकी संख्येचा वर्ग एक स्टाईल असल्यामुळे ते काही सांगायचं काम पडलं नाही. सांगा 212चा वर्ग. मग आता 212 म्हणजे काय सांगा 200 अधिक आणि 12चा वर्ग 144. शून्य घ्यायचं काम नाही. 200 ही 3 अंकी संख्या आहे. त्यानंतर हे अधिक 12 इथं याच्यामध्ये अधिक 12 मिळवायचे. 212 आणि 12 किती झाले सांगा 224. आता गुणीला किती द्यायचे 2. सांगा 224 दोन्ही 448. तर एक याच्यामध्ये 448 मध्ये मिळवा. 44 उचला जसे तसे लिहा. 448 आणि 1 449. तर 449 44 उत्तर आलेलं आहे. 508 चा वर्ग. मग आता सांगा 508 चा वर्ग काढायचा. 508 म्हणजे काय 500 अधिक 8. मग सांगा 8 चा वर्ग 064 कारण 500 3 अंकी संख्या आहे. त्याच्यानंतर सांगा अधिक 8 उचलायच्यातल्या 508 आणि 8 किती झाले सांगा 516. तर गुणीला किती करायचे 5 5 31 30 0 हातच्याले 3 5 1 5 5 3 8 5 5 25. हा शून्य याच्यामध्ये लिहायचा मिळवायचा. तर मग हा 64 उचला जसा तसा लिहा.
2580 आणि 0 2580 म्हणजे उत्तर आलं 2580 64. 818 वर्ग सांगा. 818 म्हणजेच 800 अधिक 18. चुकीचं का होईना पण बोला. 818 म्हणजेच काय? 800 अधिक 18. 8चा वर्ग सांगा. 324. लक्ष द्या इकडे, बाकी बोलू नका. आता त्याच्यानंतर हे 18 उचलायचे, याच्यामध्ये मिळवायचे. 818 आणि 18 किती होईल? 836. गुणिले किती करायचे? 8. खाली पाहून बोल नको. मग सांगा 8 सकम 48. 7 4 4. 8 3 24 4 28. 7 4 2. 8 8 64. 64 2 किती होईल? 66. हा 3 याच्यामध्ये 688 मध्ये मिळवा. त्याच्यानंतर 24 उचला, जसे तसे लिहा. 688 आणि 3 किती होईल सांगा? 66 91. 66 91. 24 उत्तर आलेलं आहे. 714चा वर्ग. 714 म्हणजे काय? 700 अधिक 14. 14चा वर्ग 196. आता 3 अंकी संख्या म्हणून 196 जसे तसे लिहा. अधिक 14 उचला, इथं लिहा. 714 आणि 14 किती होईल सांगा? गुणिले किती करायचे? 7. 7 8 हात चले 5. 7 2 14 5 19. हात चालू 1 7 7 49 आणि 1 50. एक हा याच्यामध्ये मिळवा. 96 उचला, जसं तसा लिहा. 50 96 1 50 97. उत्तर आलं 50 97 96. इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता एकच येईल पाहायची, बाकी पाहायचं काम नाही. 11चा वर्ग किती झाला? 121. तर आता याच्या सोबत आपल्याला काय काय पाहायचं ते पहा. आता इथं 111चा वर्ग, 1111चा वर्ग आणि 5 1 मांडायचे. 5 वेळेस, 4 वेळेस झालं, 5 वेळेस आणि 6 वेळेस मांडा. याचे वर्ग करूया. आता इथं काय केलं? 2 1 1 2 वेळेस आहे का नाही? 2. डाव्या साईडने 1, उजव्या साईडने 1. हे 3, हे 1 किती वेळेस सांगा? 3. तर डाव्या साईडनं 3 2 1, उजव्या साईडनं 3 2 1 झाला हा वर्ग. त्याच्यानंतर 1111 म्हणजे किती वेळेस 1 1 4. मग डाव्या साईडनं 4 3 2 1, उजव्या साईडनं 4 3 2 1. आता 5 वेळेस 1 1 आहे. मग 5 मधात लिहायचा सांगा. मग 5 4 3 2 1, उजव्या साईडनं 5 4 3 2 1. आता किती वेळेस आहे सांगा? 6 वेळेस. मध्ये 6 वेळेस लिहा. 6 लिहा सांगा. 6 5 4 3 2 1, उजव्या साईडनं 6 5 4 3 2 1. समजलं का?